नमस्कार. आम्ही सावंतवाडीतनं हातभार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आलो. हे प्रगतशील शेतकरी आहेत. नाव सांगा तुम्ही तुमचं नाव. माझं नाव गोपीचंद चुडामणी नरगवी, राहणार काकती, तालुका जिल्हा बेळगाव, स्टेट कर्नाटक. बरोबर आहेत नैनेश गावडे. नमस्कार. आपण आता हे हातभार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक काहीतरी नवीन असं लागवड करून उत्पन्न मिळवण्यासाठी एक विकसित शेतकरी कसा असतो किंवा काय त्याच्यासाठी काय करावं लागतं या उद्देशातून आम्ही या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आलोय. त्यांनी पेरूचं लागवड केली आहे आणि बऱ्याच वेळा काय होतं, आंबा किंवा काजू आपल्या शेतकरी जे आहेत तर पाऊस पडतो आणि त्याच्यामुळे शेत नष्ट होतं किंवा शेती फळं येत नाही. अशा वेळी वेगळं काय करता येईल का या उद्देशाने आम्ही हातभार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही त्यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणार आहोत की काय करता येईल आपल्या त्या कोकणात किंवा आपल्या ह्याच्यामध्ये काय करता येईल यासाठी आपण माहिती घेऊ. कशा प्रकारे आपण आम्ही ह्याच्यामध्ये लक्ष पेरू झाडामध्ये लक्ष घातलं म्हणजे आपल्याकडे पण आंब्याची झाडं आहेत, काजूची पण झाडं आहेत, पण वर्षातून एकच वेळ येणारं पीक आहे. हा जो पेरूचा पीक आहे हा कंटिन्यू एकदा चालू झाले की नाही जवळजवळ 8 ते 10 वर्ष कंटिन्यू चालू होणार आहे. मग आम्हाला लक्षात आलं की एकदा जर लागवड चालू झालं थोडाफार पैसा कंटिन्यू आपल्याकडे येणार आहे. ह्या उद्देशानं आम्ही या पेरू झाडाकडे वळलं गेलो आणि शेतकऱ्यांना जरी कुठला तरी एका माध्यमातून जर थोडा पैसा आला तर कुठेतरी एक आपली बाजू सुरळीत जाते. ह्यासाठी आम्ही पण लक्ष घातलं आणि ह्या भागामध्ये आपलं सर्वसाधारण पेरू येत नाही. बाकीच्या इतर लोकांना विचारलं तर हा पेरू येणारा जागा नाही आहे, तुम्ही करू नका असं बोलले. मग ज्या वेळेला मला सुद्धा की कल्पना नव्हती की ह्या प्लॉटमध्ये आम्ही जे आता उभं थांबलो या प्लॉटमध्ये मिरचीचा प्लॉट होता आणि 4 फुटानं बेड मारलेले होते आणि साहेबांनी म्हटलं पेरू लावणार आहे म्हटलं तर तुम्ही लावा म्हटले. मी लावलो आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस भरपूर म्हणजे पाऊस संपूर्ण पाणी भरलेला होता. जूनच्या जुलै 1 तारखेलाच फेरा आली, झाडं आली. मग ते झाडं घेतली, बघितले. साहेब म्हणाले की ह्या ठिकाणी बहुतेक करून तुम्हाला येणार नाही, एवढं पाणी भरलं. म्हटलं साहेब तुम्ही द्यायचं काम करा, आम्ही झाडं जगवायचं काम करतो अशा ह्यानं सांगितलं. मग तरी आमच्या आणखीन 1-2 इथं इंडॉल्को कंपनीचे एक मॅनेजर आहेत, दिनेश नाईक म्हणून, जे डेव्हलपमेंट मॅनेजर, त्यांनी सुद्धा थोडा आम्हाला हातभार लावला आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी पण म्हणाले की साहेब तुम्ही एवढं पाण्यामध्ये करायला हे का प्लॉट सक्सेस होणार नाही. म्हटलं साहेबांना मी म्हटलं की तुम्ही साहेब मग तर देऊन बघा आणि त्याच्यानंतर डेव्हलप करायचं हे माझं काम आहे आणि ह्याच्यातून कुठंतरी चुकून जरी ह्या भागातलं जर गेलं असेल तर इथे कदापि फिरू येणार नाही असं नक्की समजा. म्हटलं मग ठीक आहे, तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही तुम्हाला झाडं पण थोडी मदत करतो, तुम्ही लावा म्हटले. आणि त्यांच्या ह्याच्याप्रमाणे झाडं लावली आणि झाडं लावलेल्या 15-20 दिवसात म्हणजे त्याला पेरूचे कळे यायला सुरुवात झाली. मग त्याच्यानंतर आम्ही झाडं वगैरे कटिंग करून घेतली. त्याच्यानंतर जे कळे आलेले ते तशा पद्धतीनं 3 वेळा कटिंग केले. 90 दिवसापर्यंत टोटली जे आलेले कळे संपूर्ण टोटली काढून दिले आणि 100व्या दिवसाच्या नंतरचे जे फळं आली त्याला ह्याला ठेवलेले आहेत. आणि आत्तापर्यंत जवळजवळ 7 ते 8 वेळा म्हणजे 15-20 किलो छोटे नवीन आलेले, म्हणजे मोठे जवळजवळ सर्वसाधारण एक पेरू अर्धा किलोच्या वरती असलेला सगळे फळं आलेत. आणि आता जास्त प्रमाणात झाले, काही थोडे वेटमध्ये कमी होतील. आणि ह्याच्यामध्ये रसायन न वापरता आम्ही बायोरिच वापरतच गेलो आजपर्यंत. आणि आता ह्या वेळेला आम्ही रसायन थोडं टाकलंय. परवा दिवशी पाऊस पण झाला आणि आता फळांची संख्या वाढलेली आहे आणि थोडी ताकद त्यांना फळांना सुद्धा लागावी ह्या उद्देशानं थोडंसं रसायन आता सुरुवात केलेली आहे. फळं आहेत साधारण एक फळ किती रुपये म्हणजे किती रुपये किलो आहे ही फळ? आता बेळगावला मार्केट 80 ते 100 रुपये कंटिन्यू चालू आहे. पूर्वीच्या काळामध्ये थोडा रेट कमी होता, पण आता सध्याच्या आजचा रेट बघितला तर 80 ते 100 रुपये चांगला रेट चालू आहे त्याला. 30 दिवसांनी तुम्ही म्हणताय की याला फुलं यायला चालू झाली. पण मुळात हे जे रोप आहे हे किती दिवसाचं होतं, म्हणजे साधारण त्याला त्याचं हे काय? मग 10व्या दिवशी त्याला एकदा पहिली कटिंग घेतली. नाही ते नाही, म्हणजे लावताना हे रोप साधारण जवळजवळ 2-2.5 महिन्याचं रोप होतं.
रोप साधा आपण लावलेलं होतं आपण लावतो त्यावेळेला सर्वसाधारण 1 फुटाची उंची होती त्याची त्याला. त्याच्या कटिंग केल्यानंतर मग ह्या बाकीच्या ब्रँचेस वगैरे टोटली सगळ्या चालू झाल्या. त्याच्यानंतर जे फुलाचे कळे चालू झाले ते मग आम्ही 1-2-3 वेळा झाड वगैरे बुंदा वगैरे मोठा होण्यासाठी आणि ते ब्रँचेस वाढण्यासाठी म्हणून आम्ही ते टोटली 2-3 वेळा सुद्धा कटिंग पण केलं त्याला त्याच वेळेला. आमच्या बरोबर आता दया सर आहेत. नमस्कार. तर हे या ठिकाणी सावंतवाडीचे आमचे मित्र शैलेश मयेकर साहेब आणि नरेश गावडे साहेब आलेले आहेत आणि प्रगतशील शेतकरी गोपीचंद नरेगावी सर काकती बेळगाव जिल्हा. तर हा जर का प्लॉट तुम्ही आज बघताय तर या ठिकाणी ही भारतातली खूप कमी म्हणजे 4.5 बाय 2 फुटावरची लागवड आहे. म्हणजे गल्ली ते गल्ली 4.5 फूट आहे आणि झाड ते झाड 2 ते 2.5 फुटावर 2.5 फुटावरती साधारण 12 गुंठ्याचा टोटल प्लॉट आहे आणि 12 गुंठ्यामध्ये सर्वसाधारण 800 झाडं 800 झाडं या ठिकाणी बसलेली आहेत. म्हणजे कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त झाड लागणं का गरजेचं आहे. जसं आपण आज कोकणामध्ये गेलं तर बघतो 30 फुटावरती 1 झाड लागतं, 40 फुटावरती 1 झाड लागतं. त्यामुळे जागा जास्त लागते. त्याच्यामध्ये जे काय रोप लागवड करणार आहे त्याला परत खड्डे मारावे लागतात मोठे आणि त्याच्यानंतर मग 4-5व्या वर्षी त्या ठिकाणी उत्पन्न आपण चालू करतो. म्हणजे 5 वर्ष शेतकऱ्याला त्या पूर्णपणे काय करायचं आहे, खर्चच करत जायचा आहे. त्या दृष्टिकोनातून जर का बघितलं आपण तर ही जी लागवड आहे हे इस्रायल टेक्नॉलॉजी, इस्रायल, ऑस्ट्रेलिया, जर्मन, थायलंड, जपान ह्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आम्ही आपल्या नर्सरीमध्ये जे का R&D सेक्टर आहे त्या ठिकाणी याचे प्रयोग केले आणि सर्वप्रथम भारतातली 2 फुटावरची लागवड फळझाडामध्ये ही आम्ही सुरुवात केली आणि त्याच्यानंतर एकरी 1815 झाडापासून 12 बाय 2 फुटापासून आपण सुरुवात करत असताना त्याच्यानंतर आम्ही 9 बाय 2 फुटावरती आलो 2400 झाडं. त्याच्यानंतर आम्ही 7.5 बाय 2 फुटावरती आलो 2900 झाडं एकरी आणि त्याच्यानंतर आता जी आपली लेटेस्ट लागवड आहे ती 6 बाय 2 फुटावरची आहे. त्याच्यामध्ये आपण 1 एकरमध्ये 3630 रोपं लावतो. म्हणजेच तुमची 12 एकरची शेती आम्ही 1 एकरमध्ये आणली. म्हणजे 11 एकरचा शेतकऱ्याचा जो मशागतीचा खर्च आहे, खता औषधांचा खर्च आहे, मजुरांचा खर्च आहे, त्याच्यानंतर ते काढणीचा खर्च आहे, वाहतूक खर्च आहे, हा 11 एकरचा जर का बघायला गेला तर तो त्या ठिकाणी पूर्णपणे कमी होऊन 1 एकर क्षेत्र असल्यामुळे 1 एकरमध्ये शेतकरी घरचे 2 जण जरी असले तर ते फळबाग करू शकतात आणि त्याच्या माध्यमातून जे येणारं उत्पन्न आहे ते त्या ठिकाणी खूप मोठ्या लेवलला जाऊ शकतं. 2 फुटावरची लागवडीचा या ठिकाणी जो काय केलेला जो काय आपण हा प्रयोग आहे तर या ठिकाणी पेरू या पिकाला पाणी जास्त लागत नाही. पेरू या पिकाला जास्त पाणी लागत नाही. पेरू हे जास्त पाण्यामध्ये येत नाही. पण हा जर का तुम्ही प्लॉट बघितला तर हा प्लॉटची जी लागवड आहे ही लागवड जर का सर्वसाधारण बघितला तर ही जुलैमधली लागवड आहे. म्हणजे अति पाऊस ज्यावेळी होता त्यावेळी लागवड आहे आणि पावसामध्ये आणि चिखलामध्येच या ठिकाणी पूर्ण पाणी भरलं होतं. तुम्ही बेड दाखवू शकता साहेब खालचा, हा पूर्ण पाणी भरलेला असताना या ठिकाणी रोप लागवड झाली आहे, लेवल होते आणि या ठिकाणी लागवड करून हा भारतातलाच नाही तर जगामधला हा असा पहिला प्लॉट असेल की एवढी लागवड या ठिकाणी भर चिखलामध्ये पावसामध्ये झालेली आहे सदाबहार. तर त्या ठिकाणी बघायला गेलं तर इतका सुंदर प्लॉट या ठिकाणी आलेला आहे की म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे प्लॉट येऊ शकत नव्हता असं बऱ्याचशा शेतकऱ्यांचं मत होतं. कारण पावसामध्ये आणि चिखलामध्ये पूर्ण 100% प्लॉट आहे. पण या ठिकाणी प्रगतशील शेतकरी गोपीचंद सर आणि आम्ही जे काय फॉर्म्युलेशन्स या ठिकाणी सेंद्रिय वापरलेले आहेत तर सेंद्रिय फॉर्म्युलेशन जे काय वापरून हे जे काय पेरू तयार झालं याची तुम्ही क्वालिटी बघू शकता. सर्वसाधारणपणे काय या जातीचं नाव हे सदाबहार वाण आहे. हे थायलंड संशोधित वाण आहे आणि थायलंड संशोधित वाण याचं वैशिष्ट्य म्हणजे काय की लागवड केल्यापासून 6व्या महिन्यामध्ये आपण फळ धरतो. डायरेक्ट उत्पन्न 6व्या महिन्यामध्ये. आजच्या तारखेला बघायला तर लागवड केल्यानंतर 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्षानंतर आपण उत्पन्न तो करतो. आम्ही हे 6व्या महिन्यामध्येच उत्पन्न धरतो. त्यामुळे शेतकऱ्याला कमी कालावधीमध्ये उत्पन्न चालू होतं.
आणि ह्याचं वैशिष्ट्य जर का बघितलं तुम्ही बघा, या ठिकाणी तुम्हाला बुडाला फळ दिसेल, याच्यामध्ये आज फॉर्म मध्ये पेरू आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी छोटी छोटी तुम्हाला फळं दिसतील, पण त्यानंतर या ठिकाणी फुलं पण दिसतील, आवडे कळ्या पण दिसतील आणि त्याच्यावर फळं पण दिसतील. म्हणजे एकाच वेळी ह्या प्रक्रिया तुम्ही बघू शकताय. एकाच झाडाला ऍट ए टाइम तुम्हाला सर्व प्रकार दिसतात. त्यामुळं 12ही महिने हे उत्पन्न देतं. म्हणजे एक वेळ हार्वेस्टिंग चालू झालं त्याचं उत्पन्न जे आहे 12 महिने, आणि 12ही महिने उत्पन्न देणारं हे जे वाण आहे हे आपण डेव्हलपमेंट केलेलं आहे. त्याच्यामुळं शेतकरी राजाला जे काय आज मार्केटचा त्रास आहे, तो मार्केटचा त्रास या ठिकाणी होत नाही. त्यामुळे एक चांगलं शेतकऱ्यांना उत्पन्न या ठिकाणी मिळतं. आज 12 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये पण बघायला गेलं तर एक कमीत कमी नाही म्हटलं तर 2 ते 5 लाखापर्यंत उत्पन्न प्रतिवर्षी शेतकऱ्याला मिळू शकतं. मला सांगा, तुम्ही ही आपल्याकडे तुमच्या इथे आहे, ही माती जरा वेगळ्या पद्धतीची आहे. ही माती पूर्णपणे काळवाट आहे. संपूर्ण काळ. आपल्या कोकणात आहे ती लाल माती आहे. मग ह्या मातीत समजा ही चांगली फळं आली, पण आमच्या मातीत ते येते म्हणजे चांगली फळं मिळतील का, किंवा मिळाली तर या अशा पद्धतीने म्हणजे चांगले जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल काय, कसं? खूप छान तुमचा प्रश्न आहे. ह्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न येईल असं आम्हाला वाटतंय, की कारण का तिथं कंटिन्यू पाणी भरत नाही. आपल्या जमिनीमध्ये टोटली पावसाळ्यामध्ये जुलैपासून सप्टेंबरपर्यंत टोटली पाणी भरलेलं जातं. त्याच्यानंतर पाण्याचा जसं पाऊस कमी होतो तसा नंतर पाणी निचरा होत जातं. तोपर्यंत पाणी कंटिन्यू भरलेलं असतं. आणि ह्या पावसामध्ये इतक्या चांगले आले तर तुमच्या ड्राय जमिनीमध्ये 1 नंबरमध्ये येणार, आणि लाल जर जमीन असेल तर ह्याच्यापेक्षा उत्पन्न जास्त मिळणार. आणि तिथल्या शेतकऱ्यांनी इतर फळामध्ये जास्त लक्ष घालण्यापेक्षा पेरूमध्ये लक्ष घालावं, कारण 12ही महिने उत्पन्न चालू असतं. एखाद्या वेळेला आंबा पिकवला असेल तर एकच सीझन येतो, जर काजू जरी केला असेल तर एकच सीझन येतो, वर्षातून एकच पीक येतं. आणि हे तसं नाही, तर हे वर्षातून 12 महिने कंटिन्यू चालतं आणि शेतकऱ्याचा निदर्निर्वाह कंटिन्यू चालतो. आणि आता तुम्ही म्हणाला तर आंबा किंवा काजू हे एकच वेळा वर्षात येतो, हो, पण तरी सुद्धा आताच्या या सगळ्या वातावरणात कधीतरी जास्त पाऊस पडतो किंवा याच्यामुळे वादळ वारं येतं, सगळं नष्ट होऊ शकतं. शेतकऱ्यांना परिस्थिती खूप गंभीर बनलेली आहे. आता सुद्धा मोहर चांगला आलेला हो. संपूर्ण कोकणात, आणि बघायला गेलं तर फळ नाही. मग यावर जर आपण हा एक वेगळा पर्याय जर हे केला तर वर्षभर, साहेब म्हणाले की वर्षभर पेरून येतो. म्हणजे एखादा मोहर म्हणजे फुलं गेला तरी तो पुन्हा लगेच मोहर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता हा जरी आलेला, आता हे पूर्णपणे या ठिकाणी कळ्यातून या ठिकाणी फुलं निर्माण झालेली आहेत. तुमचा जो प्रश्न आहे हा, एखाद्या वेळी हा जरी गळून जरी गेला तरी खाली बुडाला फळ आहे मोठं, ही फळं त्या ठिकाणी दिसतात तुम्हाला आवडे. त्याच्यामुळं शेतकऱ्याला भीतीचं कारण नाही. एखादा जरी भार गेला याच्यातला तर 3 भार मिळू शकतात. तिन्हीतले 2 भार जरी परत गेले तर 1 भार, आणि 1 भार जर शेतकऱ्याला मिळाला तर शेतकऱ्याला लाखोमध्ये या ठिकाणी उत्पन्न मिळून देतं. पण शक्यतो करून आतापर्यंत आम्ही याच्यावरती प्रयोग, आज भारतामधलं जर का वातावरण बघितलं निसर्गाचं, तर गेल्या 4 वर्षामध्ये भयंकर वातावरणामध्ये बदल झालेला आहे. कधी पाऊस पडतो, कधी ऊन आहे, कधी टेम्परेचर हाय जातं, कधी लो येतं, रात्रीचं थंडी वाजते. पण म्हणजे एवढं वातावरण बिघडलेलं आहे 4 वर्षामध्ये. पण आपल्याकडे 4 वर्षामध्ये गेल्या 2000 एकरपेक्षा जास्त लागवड झालेल्या आहेत. पण कोणत्याही शेतकऱ्याच्या प्लॉटवरती मोहर गेलेला आहे, आलेला असेल, किंवा त्या ठिकाणी कळ्या आहेत आणि ते निघून गेले आहेत, असं कुठंच झालं नाही. हे कंटिन्यू रोटेशन मध्ये चालू झालं आहे. कारण ही रिसर्चेबल रोप आहेत, आपली रोपवाटिका नाही आहे. आपली जे काय आहे ती रोपावरती आपण R&D करतो, त्याच्या कलम केलं जातं आणि कलम करून ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचतात. त्यावेळी ते रिसर्चेबल रोपं जातात. त्याच्यामुळे आम्ही प्लॉटची जबाबदारी घेतो. हे आतापर्यंत कुठं शेतकऱ्यांच्या बाबतीत होत नाही. लागवड झाल्यापासून फळ चांगलं काढण्यापासून ते फळ विक्रीपर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत असतो. हे असं काम करणारी ही फक्त आपली एकमेव संस्था आहे, माउंटन फार्मिंग. त्याच्यामुळे आम्ही शेतकऱ्यांची जबाबदारी घेतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाजारपेठ उपलब्ध म्हणजे विक्रीपर्यंत आम्ही राहतो शेतकऱ्यांसोबत, लागवडीपासून ते फळ विक्रीपर्यंत. फक्त फळे पण आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिकवतो. जसं आता शेतकऱ्यांना विकता नाही आलं फळ तर आम्ही त्या ठिकाणी व्यापारी सुचवतो. व्यापारी प्लॉटवरती येईल, काय असेल ते दर त्या ठिकाणी फिक्स करेल. शेतकऱ्याला परवडला तर शेतकरी म्हणेल हा ठीक आहे, या भावाला आम्ही द्यायला तयार आहे. आता जसा एक प्रश्न आहे आपला की हे 2.5 फुटाचं अंतर हे म्हणाल तुम्ही? 2 फूट 2 फूट 2 फूट झाड ते झाड. मला कसं पाहायची सवय साहेबांनी सांगितलं जसं की
लांब लांब झाड 30 फुटावर. पण असं असतं की ती मोठी मोठी झाडं वाढतात एकमेकाच्या याच्यावर एकमेकाला टच होतात. मग त्याच्यामुळे असा काही ही वाढ यांची कितीपर्यंत म्हणजे कसं? ह्याला कसं करतो आपण, ही जी टेक्नॉलॉजी आहे ही इस्रायल टेक्नॉलॉजी आहे आणि ह्याला आपण दुसरी जोड दिली आहे जापनीज. म्हणजे काय, अल्ट्रा हायडेन्सिटी कमीत कमी जागेमध्ये तुम्ही ती झाडं लावा जास्तीत जास्त, आणि परत त्याला कट केलं जातं. कटिंग का करणं गरजेचं आहे, तुमची किती जरी मोठी जरी झाडं असतील, ज्यावेळी तुम्ही झाडाला कट करताय तेव्हा त्याला परत फुटवा निघतो, ब्रँचेस निघतात, आणि त्याच्यामुळे काय होतं, तुमचं प्रोडक्शन वाढायला मदत होते. आणि ह्याला आपण स्टॉप अँड गोची थ्री वापरतो. म्हणजे काय, ह्या ठिकाणी बघा आता या ठिकाणी तुम्हाला कट मारलेला दिसेल. हा, आता इथं बघा, हे इथं आता कट केलेलं आहे ऑलरेडी. तर ऑलरेडी या फांदीला या ठिकाणी आता तुम्हाला फुलं दिसतील, त्याच्यामुळे इथं कट केलेलं आहे, हे स्टॉप केलेलं आहे. स्टॉप केल्यामुळे काय झालं, हे इथंच थांबलं. खाली त्याला फळ झालेलं चांगलं हे झालं आहे, ते फळं मजबूत होतील पूर्णपणे. त्यामुळे ही मॅन्युअल टेक्नॉलॉजी आहे, तुम्हाला झाड वाढू द्यायचं नाही. आता तुम्ही बरीचशी माहिती दिली. आणखी एक मला असं म्हणायचं आहे, विचारायचं आहे की ही जी रोपं जर आम्हाला लागवड करायची असेल, आपल्या शेतामध्ये लागवड करायची, तर त्याच्यामध्ये दोन प्रश्न आमचे आहेत. एक म्हणजे ही रोपं आपल्याला कशी उपलब्ध होतील, आणि दुसरा प्रश्न असा आहे की समजा लागवड केली तर त्याचं मार्गदर्शन आपण कशा पद्धतीने करू, किंवा कोण त्याला हे करेल? खूप छान प्रश्न आहे तुमचा. ही रोपं जी आहेत ती आपण आपल्याच रिसर्च सेंटरमध्ये तयार करतो. त्याच्यामुळे ही रोपं जी आहेत ती देण्याचं काम हे आपणच करतो. त्याच्यासाठी प्लॉट तुम्हाला रेडी झालेला पाहिजेत. त्याच्या आपल्याला लांबी रुंदी असेल ती प्लॉटची आली की त्याच्यामध्ये तुम्हाला किती झाडं बसतात, किती गुंठ्यामध्ये, किती एकरामध्ये, हे आम्ही तुम्हाला पूर्णपणे कोटेशन देतो. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यासोबत खर्च पण देतो, किती खर्च येईल साधारण. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा पार्ट येतो की त्याच झाडांच्या पासून तुम्हाला उत्पन्न किती. आता तुम्ही एकाच झाडाला बघू शकता किती फळ आहेत, बघू शकताय. आता हा जवळपास पेपर काढून बघा ना, चालेल. राहू दे. तर या हातात आहे ऑगस्ट पासून जर का आपण बघितलं, जुलैचा प्लॉट आहे, तर आज साधारण 7-7.5 महिन्याच्या प्लॉटला तुम्ही हे फळ, म्हणजे आपण बोलत नाही तर ऑलरेडी ते दिसतंय. तुम्ही प्रत्येक झाडाला बघू शकताय, झाड तपासून बघू शकताय, प्रत्येक झाडाला तुम्हाला फळ दिसेल. म्हणून आम्ही एक एक रोप जे आहे हे मुलासारखं आम्ही जपतो. तर रोप शेतकऱ्यांची हे कमी आहे, मर कमी आहे रोपांची, म्हणजे नाहीच म्हटलं तरी चालेल थोडक्यात. तर अशा पद्धतीचं हे आपलं काम असल्यामुळं त्या ठिकाणी रोपं तुम्हाला आम्हीच देणार. रोपं दिल्यानंतर आमचं एकच काम असतं की त्या शेतकऱ्याने आम्ही सांगतोय तेवढंच करायचं, शेतकऱ्याने आपला अनुभव लावायचा नाही. कारण का, ती रोपं दिल्यानंतर त्याला 10व्या दिवशी पहिली कटिंग येते, 10व्या दिवशीच कटिंग झाली पाहिजे. दुसरी कटिंग येते 25 ते 50 दिवसामध्ये, ती त्याच टायमिंगला झाली पाहिजे. आणि तिसरी कटिंग येते 90 ते 120 दिवसामध्ये. 4 महिन्यामध्ये 3 कटिंग टाइम टू टाइम केल्या. त्याला जी खतं औषधं आपण जी देतो ही 100% सेंद्रिय देतो, रासायनिक वापरायला सांगत नाही. तर 100% सेंद्रिय दिल्यामुळं त्याचा ग्रोथ थांबला जात नाही. वातावरण कोणत्याही प्रकारचं असू देत, निसर्ग कशाही पद्धतीचा असू देत, त्या ठिकाणी त्याचा ग्रोथ थांबला जात नाही. आणि त्याच्यानंतर त्याला जी 4थ्या महिन्यापासून आपण डायरेक्ट फळ द्यायला चालू करतो, आणि 6व्या महिन्यामध्ये तुमचं फळ विक्रीला येतं. फळ विक्रीला 6व्या महिन्यामध्ये येतं, तिथं पुढे 12ही महिने कंटिन्यू रोटेशनमध्ये चालतं. त्यामुळं शेतकऱ्याला जो भाव मिळतो हा इतर शेतकऱ्यांच्या पेक्षा आपल्या शेतकऱ्याला का जास्त मिळतो, ऑफ सीझनला पण आपलं फळ चालू असतं, असा विषय. बघू शकता तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येक झाडाचं बघा बुडामध्येच आहे पूर्णपणे. वरती त्याला तुम्हाला छोटी छोटी फळं पण दिसतील, त्याच्यावरती तुम्हाला कळ्या पण दिसतील. आता आपण बघा पाहत आहे हा सर्वसाधारण अर्धा किलोच्या वर आहे, जवळजवळ 700 ग्रॅमच्या आसपास आहे. एक फळ आहे. त्याच्यानंतर हे त्याला पुढे दुसरं हे आहे फळ, त्याच्यानंतर ही इथे छोटी 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 फळं आहे, आणि हे इथे नुकती आलेली फुलं काय आहेत. आणि अशा पद्धतीने एकाच वेळी एका याला किती वेळा उत्पन्न देतं हे आपल्याला इथे प्रत्यक्षात पाहायला मिळतं. आणि ही प्रगतशील शेतकरी जे आहेत त्यांनी ही पहिल्यांदाच हे उत्पन्न घेतलेलं आहे, आणि त्यांना त्याचा चांगला अनुभव आहे. या उत्पन्न घेण्यासाठी आमचे लोहार सर यांनी त्यांना मार्गदर्शन केलं आहे. आणि ही संपूर्ण शेती एक त्याला
काय म्हणतात ते लाभदायक ही ऍक्च्युली जमीन जर का बघितलं तुम्ही तर ही जमीन फळबागायची नाही. नाही. कोकणातली जी जमीन आहे ती फळबागेसाठी उत्कृष्ट प्रतीची ती जमीन मानली जाते. कोकणातलं जे हवामान आहे हे हवामान फळबागेसाठी एक नंबर आहे. फक्त काय आहे की जी पारंपरिक शेती कोकणामध्ये आता जी काय झाडं आपण बघतो तर त्याला जर का जोड ही अल्ट्रा डेन्सिटी आणि बोन्साय जापनीज टेक्नॉलॉजी जर दिली तर 100% त्या ठिकाणी कोकणातला शेतकरी हा समृद्ध त्याच्यापेक्षा पण मोठा होऊ शकतो. आणि 12ही महिने आपलं हे पेरू जसं आपला 12 महिने देतो तसंच आपल्याकडे आंबा पण आहे. आंबा पण आपण जापनीज जेन नावाचा आपला आंबा आहे तो वर्षातून 3 वेळा येतो. 3 फुटावरती त्याची लागवड होते. त्याच्यामुळं 3 फुटावरती लागवड होत असल्यामुळं 1 एकर मध्ये साधारण 1800 झाडं बसतात 800 ग्रॅमच्या आंब्याची. असेल. आणि तो वर्षातनं 3 वेळा आंबा येतो. हे दाखवा, मोठं फळ. प्रत्येक झाडाला तुम्ही बघू शकता केवढं मोठं फळ आहे, साधारण 800 ते 900 जवळपास 1 किलो टच करू किलोच्या शकेल. आसपास. जवळपास 1 किलोचं आहे. हे आपले मोठं फळ जर नमस्कार. डॉक्टर साहेब आले. डॉक्टर साहेब तुमची ओळख द्या. मी डॉक्टर सागर. तर आमची पण स्वतःची कंपनी आहे सॉइल टू सॉइल बायो सोल्युशन्स. आपण पण हे ऍग्रिकल्चर मध्ये काम करतो. परत वेटरनरी मध्ये आपले प्रोडक्ट्स आहेत, फूड सेक्टर आहेत आपले, परत हर्बल एक्स्ट्रॅक्ट आहेत, एसेन्शियल ऑइल आहे, न्यूट्रासिटिकल आहे, सोबत हे शुगर इंडस्ट्रीला जे काही केमिकल लागतात एन्झाईम्स वगैरे ते, आणि त्याचं वेस्ट वॉटर ट्रीटमेंटसाठी आपण भरपूर प्रोडक्ट्स देतो. तर दयानंद सर आपले जुने मित्र आहेत, ते बोलले इकडे आलोय का प्रोजेक्टला, तर त्याच्यासाठी फिरून भेटायला आलो. तिथे बेळगावमध्येच राहतोय मी. तर आज साहेब डॉक्टर साहेबांनी पण वेळ काढून या ठिकाणी आज आपला प्रोजेक्ट बघण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळं तर आज नवीन नवीन जे काय प्रयोग आहेत ते करणं शेतकऱ्याला काळाची गरज आहे. आणि आज एक प्रगतशील एज्युकेटेड ज्यावेळी शेतकरी असतील किंवा ते त्यांच्या व्यवसायामध्ये चांगल्या पदावरती येऊन ते ज्यावेळी मार्गदर्शन करणार त्यावेळी शेतकऱ्यांना हे का करणं गरजेचं आहे. तर त्याचं मूळ कारण म्हणजे तेच आहे, एक प्रगतशील शेतकरी असून पण त्यांनी याच्याकडे त्यांनी वळले. आणि आज या ठिकाणी प्रत्यक्षात त्यांनी 4 महिने हा प्लॉट पाण्यामध्ये होता आणि पाण्यामध्ये पेरू येत नाही. पण आज आमची टेक्नॉलॉजी आणि प्रगतशील शेतकऱ्यांचा एवढ्या वर्षाचा अनुभव या ठिकाणी कामी येऊन प्रत्येक झाडाला तुम्ही ही फळं बघू शकताय. बोला तुम्ही बोला सर, तुम्ही कंटिन्यू करता येईल तुमच्या. पॉज करा. तर कोकणामधल्या शेतकऱ्यांना संदेश द्यायचा आहे अजून तुम्हाला, ते बोलून तुम्हीच हे करा. नाही सर, तुम्ही बोला. मला सरांना तर आता आपण ही शेतीविषयी माहिती घेतली. पेरूचं लागवड केल्याने त्या कोकणामध्ये कशा पद्धतीचं आपण शेतकऱ्यांना एक चांगला आर्थिक हे देऊ शकतो. आणि आमचा हातभार चॅरिटेबलच्या ट्रस्ट माध्यमातून आम्ही हे प्रयत्न करणार आहोत की आपल्या कोकणामध्ये शेतकऱ्याने एक चांगली उभारी देण्यासाठी की पेरूची लागवड करून आपल्याला काय फायदा होऊ शकतो. कारण आपण आंबा किंवा काजू घेतो आणि पावसाच्या या अनियमितप्रमाणे नैसर्गिक आपत्तीमुळे बऱ्याचशा वेळी शेतकरी नुकसान झालेलं आहे. आता आपण इकडे पाहिलं एक 4 प्रकारे म्हणजे केवढी फळं म्हणजे त्याला केवढा आकार, किती वजन येतं, हे आता 2-3 प्रकार तुमचं दाखवतो. हे आत्ता हे 800 ते 900 ग्रॅमचं आहे. हे साधारण 500 ग्रॅमचं आहे. हे 400 ग्रॅम 400 ग्रॅमचं. आणि इथे आपण बघितलं ते साधारण आहे 600 ते 700 ग्रॅमचं. म्हणजे अशा प्रकारची ही फळ लागवड जर इथल्या मातीत जर होऊ शकतं तर साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे आमच्या लाल मातीमध्ये याही पेक्षा चांगलं फळ येऊ शकतं असं म्हणणं आहे. तर आपण जास्तीत जास्त ह्या पेरू लागवडीचं प्रयत्न आपण हातभारच्या माध्यमातून आपण करणार आहोत. यासाठी आपल्या कोकणातील शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही आमच्या ह्याच्यावर मोबाईल स्क्रीनवर नंबर देऊ, हे संपूर्ण माहिती आहेत. आणि आम्ही लवकरच या शेतीविषयी, पेरूच्या शेतीविषयी किंवा इतर विषयी आम्ही मार्गदर्शन करणार आहोत. तर या मार्गदर्शनामध्ये आम्ही चांगले नॉलेजबल असलेले, शेतीविषयी माहिती असलेले एक आपण बोलवणार आहोत मार्गदर्शक. आणि त्यांच्या माध्यमातून आपण शेती कशी करायची याचं तंत्रशुद्ध मार्गदर्शन आम्ही शेतकऱ्यांना देऊ, लवकरच देऊ. आपण हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे. यानंतर आपण
तुम्हाला ती माहिती पाहिजे असेल किंवा तर नक्कीच आमच्या हातभार चॅरिटेबल ट्रस्टशी आपण संपर्क साधा. नमस्कार, धन्यवाद. साहेब एक 3-4 दिवसापूर्वी मोठा गारपीट झाला. घडून गेले ना इकडे